नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहासामधील आपला चौथा पाठ, तो म्हणजे आर्थिक विकास आणि त्याचाच पार्ट 4. सो ऑलरेडी आपण याच्या आधी चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाहिलं होतं की बँकांचं राष्ट्रीयकरण करायला सुरुवात केली होती. मग एक्झॅक्टली हे राष्ट्रीयकरण वगैरे काय आहे किंवा बँकांचं राष्ट्रीयकरण करणं म्हणजे काय, आणि आपण हे पण पाहिलं होतं की एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे ते करण्यात आलं होतं. तर याचा अर्थ काय आहे, कोणी केलं होतं, कसं केलं होतं, हे सगळं आता आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या पंतप्रधानांच्या काळामध्ये भारतातील बँकिंग व्यवसाय खासगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. म्हणजेच काय की आधी फक्त गव्हर्नमेंटच्या बँक्स असायच्या, पण त्यानंतर मात्र प्रायव्हेट बँक्स पण आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघायचं म्हटलं तर एसबीआय काय आहे, गव्हर्नमेंटची बँक आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही इतर लोकल बँक्स पण बघत असाल, म्हणजे ज्याच्या शाखा फक्त तुमच्या आसपासच्या परिसरातच आहेत वगैरे, त्या काही प्रायव्हेट बँक्स पण आहेत. सो म्हणजे काय, ते प्रायव्हेट म्हणजे गव्हर्नमेंट बँक्स तर होत्याच होत्या, पण नंतर प्रायव्हेट बँक सुद्धा आल्या. तर जेव्हा साधारणतः हा जो काळ आहे पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये हेच बँकांचं खाजगीकरण व्हायला, खाजगीकरण म्हणण्यापेक्षा नवीन खाजगी बँका निर्माण व्हायला पण सुरुवात झाली. तर या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. आणि याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पेरियल बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकमध्ये झालं. सो आय होप की तुम्हाला आता भारतीय स्टेट बँक सगळ्यांना माहिती आहे, एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया. सो आधी काय होतं, इम्पिरियल बँक होतं आणि इम्पिरियल बँकचं जेव्हा राष्ट्रीयकरण झालं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, भारतीय स्टेट बँक असं म्हणतो. हे कधी झालं होतं, 1955 मध्ये झालं होतं. या बँकांनी अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. आणि आता तुम्हाला बघायला मिळेल की भारतीय स्टेट बँकच्या ब्रांचेस सगळ्याच ठिकाणी आहेत, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेतच आहेत. सो म्हणजेच काय, तर अशा पद्धतीने पूर्ण देशामध्ये तुम्हाला एसबीआयच्या ब्रांचेस जे आहेत त्या बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे आता राष्ट्रीय करण्याची पार्श्वभूमी. पार्श्वभूमी म्हणजे काय, इतिहास म्हणू शकतो आपण, बॅकग्राऊंड म्हणू शकतो की काय आहे. तर भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, हे आपण पाहिलं की आपल्याला समाजवादी पण पाहिजे आणि भांडवलशाही पण पाहिजे. म्हणजेच काय की काही उद्योग जे आहेत तर ते खाजगी व्यक्तीकडे असले पाहिजे, तर काही उद्योग जे आहेत तर ते शासनाकडे पण असले पाहिजेत. सो मग योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण करणे गरजेचे होते. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना जो काही मिळणारा नफा आहे तर तो सरकारी खजिन्यामध्ये जमा होणार होता. आणि मग याच्याच जोडीला लघु व मध्यम, लघु उद्योग म्हणजे आपण बघतो ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल की पापडचा उद्योग आहे. लघु उद्योग म्हणजे काय, छोट्या स्केलवरती असणारा पापड, लोणची याचा उद्योग, त्याला आपण लघु उद्योग म्हणतो. मग त्याच्याशी थोडासा मोठा उद्योग असेल तर मध्यम उद्योग असतो. तर या उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावरती मात करण्यासाठी हरित क्रांतीचा उपयोग करायला सुरुवात केली किंवा प्रयोग हाती घेतला. हे पण आपण पाहिलं की भारतामध्ये याच दरम्यान हरित क्रांती सुरू झाली होती. डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे त्याचे जनक होते. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये काँग्रेस पक्षामधील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेले जे काँग्रेस फोरम सोशलिस्ट ऍक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षाचाही याला पाठिंबा होता. बेसिकली कम्युनिस्ट पक्षाचा जो मूळ विचार आहे तर तोच समाजवादी आहे. म्हणजे हेच की खाजगीकरण कमी असून सरकारच्या हातामध्ये किंवा शासनाच्या हातामध्ये जास्त गोष्टी असाव्यात, हे त्यांचा मूळ मुद्दा आहे. कारण याच्यामुळे काय होतंय की रोजगार राहतोय. कारण जर एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीच्या जर अंडर आपण काम करत असतो, तो आपल्याला हवा तेव्हा काढू शकतो. पण हे शासन नाही करू शकत. शासनाकडे आपल्याकडे जॉब सिक्युरिटी आहे. सो तेच त्यांना हवं आहे, लोकांसाठी जॉब सिक्युरिटी किंवा रोजगाराची सिक्युरिटी जी आहे तर ती. 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान पावले उचलायला सुरुवात केली. मग आता याच्यामध्ये काय काय संकल्प होते, तर शेती आणि शहरी भागामधील जे कमाल जमीन धारणा आहे किंवा संपत्तीची समान वाटणी केली पाहिजे, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेमध्ये वाढ करणं, तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये येत आहेत, यांच्या संकल्पनेमध्ये येत आहेत. की एक्झॅक्टली आपण काय करायचं आहे की शेती, एक मिनिट हे हाईड झालं ना, हा, की एक्झॅक्टली आपण काय करायचं आहे तर शेती वगैरे या क्षेत्रांमध्ये सुधारणा करायच्या आहेत, हा त्यांचा मूळ हेतू होता. त्यानंतर आहे कामगारांचा उद्योग क्षेत्रामधला सहभाग जो आहे तर तो वाढवायचा आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठ बिगार मुक्ती करणं किंवा कर
कर चुकवेगिरी म्हणजे जे लोक कर नाही देत प्रॉपरली त्या वेळेस त्याला कर चुकवेगिरी म्हणतो, पण कर चुकवतात ते. आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखणं. तस्करी मग ती कशांची असेल, तुम्हाला माहिती असेल की जे हत्तीचे दात असतात ना, हस्तिदंत ज्याला आपण बोलतो, तर ते विकायची तस्करी असते. तस्करी म्हणजे इलिगल पद्धतीने एखादा माल विकणं, त्याला आपण तस्करी बोलतो. नेक्स्ट आहे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण. दर नियंत्रण म्हणजे त्यांचे जे प्राइस आहे, जो दर आहे, तर तो नियंत्रित ठेवायचा. उगाच काही पण दर नाही लावला पाहिजे. काहीतरी हे द्यायचं की 100च्या खालीच ती वस्तू विकायची आहे, त्यापेक्षा जास्त दर नसला पाहिजे त्याचा. ठीक आहे. रेशनिंग व्यवस्थेमध्ये पण सुधारणा करणं. रेशनिंग माहिती असेल ना तुम्हाला, आपल्याला रेशनिंगने धान्य वगैरे मिळतं, गहू, ज्वारी. ज्वारी आय गेस नाही मिळत, पण गहू आणि तांदूळ तरी मिळतं. सो बेसिकली ते सगळं मिळणार जेणेकरून लोकांना स्वस्त दरामध्ये धान्य वगैरे मिळेल. नेक्स्ट आहे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणे, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं. हे सगळं कशामध्ये येते, या संकल्पनेमध्ये येते, 20 कलमी कार्यक्रमामध्ये येते. ठीक आहे. ओके. आता कामगारांची समस्या सगळ्यात महत्वाचा आहे, कारण आपल्या भारतामध्ये किंवा स्पेसिफिकली मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं महत्व खूप जास्त आहे. आणि यापुढे आपल्याला पाहायला मिळेल की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन किंवा चळवळी वगैरे केल्या होत्या, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून. त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके. तर 1854 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. नाव लक्षात ठेवायचे, एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. आणि मग पुढे दादर असेल, परळ आहे, भायखळा आहे, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी या ठिकाणी कापड गिरण्या. कापड म्हणजे काय, जिथे कापड बनवलं जातं, धाग्यापासून कापड बनवलं जातं, तर कापड गिरण्या सुरू झाल्या. आणि मग तुम्हाला माहिती असेल की मुंबईमध्ये गिरगाव म्हणून एक भाग आहे, दॅट इज ऍक्च्युली गिरणगाव, म्हणजेच काय गिरणी आहेत ना त्या ठिकाणी, सो गिरणगाव म्हणून ओळखलं जातं. 80च्या दशकामध्ये कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रामधील आर्थिक स्थिती पण कारणीभूत आहे. आता बेसिकली त्यांचं काय म्हणणं होतं. सो आता या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय येतंय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे, बघा या ठिकाणी तुम्हाला कापड गिरणीचं एक इझी ड्रॉइंग बघायला मिळते. काही उद्योगांमध्ये कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम पण जास्त मिळत होती, पण गिरणी कामगारांपेक्षा त्यांना त्यांना जास्तीच्या सुविधा पण मिळत होत्या. सो बेसिकली जे हे गिरणी कामगार आहेत त्यांच्यापेक्षा इतर जे कामगार आहेत त्यांना जास्त पगार मिळायचा, किंवा त्यांना सोयी सुविधा, सुट्ट्या हे सगळं जास्त मिळायचं, बोनस पण जास्त मिळायचा. आणि मग त्यामुळे गिरणी कामगारांचं असं होतं की आम्हाला पण पगारवाढ पाहिजे, आम्हाला पण बोनस वगैरे पाहिजे, किंवा आम्हाला पण या सगळ्या सुविधा पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी चळवळी केल्या होत्या, त्याला आपण कामगारांची चळवळ म्हणतो, किंवा त्यांनी खूप सारे आंदोलन केले होते की त्यांना पण या सगळ्या सुविधा हव्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस म्हणजे रविवारची सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. तुम्हाला आता जी रविवारची सुट्टी मिळते ते पण याचेच परिणाम आहेत. जेणेकरून म्हणजे आठवड्यामधून एक दिवस तरी लोकांना सुट्टी असली पाहिजे त्यांच्या कामातून. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती, म्हणजे जे काही त्यांचं ठरलेलं असेल त्यापैकी 20% त्यांना बोनस मिळाला पाहिजे. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने, प्रतिनिधित्व म्हणजे रिप्रेझेंटेशन, सगळ्या कामगारांच्या वतीने जी संस्था काम करते, जी संघ काम करतो, त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय मिल मजदूर संघ. तर मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17 वर तडजोड केली. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे 20% तुम्ही जर बोनस नाही देते तर ऍटलीस्ट 7 ते 17 म्हणजे सॉरी 8 ते 17च्या मध्ये तेवढं तरी बोनस द्या म्हणून. बोनस मधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. मग लोकांना हे असं वाटलं की आपल्याला कमी बोनस का बरं मिळतोय, त्यांना ते नाही पटलं. आणि असंतोष म्हणजे ते त्यांच्या विरोधात जाऊ लागले, ज्यांनी बोनस दिलाय किंवा जे मालक वर्ग आहेत त्यांच्या विरोधात ते जाऊ लागले. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पण इतरांच्याच बरोबरीचं हवं आहे, सुविधा, पगारवाढ आणि बोनस वगैरे सगळं. आणि मग 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले की या मागण्या आपण मांडल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पण त्याच तोडीचं जे आहे तर ते मिळाले पाहिजेत, पैसे वगैरे सगळं. ठीक आहे. सो दत्ता सामंत हे नेतृत्व करत होते, म्हणजे हे लीडर होते. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईमध्ये 2.5 लाख कामगार संपावरती गेले. संपावरती गेले म्हणजे काय, हेच की आम्हाला आधी पगार वाढवून पाहिजे, किंवा आम्हाला बोनस वाढवून पाहिजे, किंवा ज्या काही त्यांच्या समस्या असतील तर त्या पूर्ण करून पाहिजेत, तरच आम्ही काम करणार वगैरे. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की जर इतक्या मोठ्या संख्येमध्ये 2.5 लाख एवढ्या मोठ्या संख्येवरती जर कामगार संपावरती वगैरे गेले, तर सगळ्याच कापड गिरण्या ज्या आहेत तर त्या बंद पडल्या. आणि गिरणगावची धडधड थांबली, जणू काही मुंबईचे हृदयच बंद पडलं, कारण कोणी काम करायलाच नाहीये.
सो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत तर ते संपावर गेल्यामुळे काम करण्यासाठीच कोणी नव्हतं आणि त्यामुळे कापड गिरण्या ज्या आहेत त्या बंद होत्या. त्यानंतर नेक्स्ट आहे, माहित आहे का तुम्हाला, सांस्कृतिक दृष्ट्याही लोकनाट्य, लोककला, साहित्य या क्षेत्रामध्ये कामगार वर्गाने मोठे योगदान दिलेले आहे. अण्णाभाऊ साठे तुम्ही नाव ऐकलं असेल, शाहीर अमर शेख असेल, शाहीर साबळे असतील, इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमांमुळे लोकप्रिय होते. लोकशाहीर म्हणजे काय, जे लोकांमध्ये जागृतीचे म्हणजे जागृती करायचे. फॉर एक्झाम्पल कुठल्याही कारणावरून असू दे, समाजामध्ये जागृती करणं वगैरे हे त्यांचं काम होतं. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी श्रमिकांचे म्हणजे जे कष्टकरी आहेत, म्हणजे जे कामगार वगैरे आहेत, त्यांचं वास्तव आपल्या कवितांद्वारे दाखवलं, की त्यांची सध्या परिस्थिती काय आहे, किंवा त्यांच्यावर किती अन्याय होतोय, किंवा त्यांना किती काम करावं लागतंय आणि त्या कामाच्या तुलनेत जेवढं अपेक्षित आहे तेवढे पैसे पण नाही मिळत आहेत. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या त्यांनी त्यांच्या कवितांतून वगैरे मांडायला सुरुवात केली. मुख्यमंत्री रा अंतुले, म्हणजे बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या जी आहे तर ती सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. ठीक आहे, की एक्झॅक्टली काय कामगारांच्या समस्या आहेत तर त्या आपण सोडवल्या पाहिजेत. आणि पुढे बाबासाहेब भोसले जे आहेत तर ते मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली, कारण अर्थात पूर्ण कामगारांचं नेतृत्व कोण करते, राष्ट्रीय मिल संघ करते. म्हणजे जे काय बोलायचं आहे, ज्या मागण्या त्यांना अपेक्षित आहेत किंवा जी काही पुढची चर्चा करायची असतील ते लोक ते त्यांच्याबरोबरच करणार आहेत, त्या संघाबरोबरच करणार आहेत. सो मग डॉक्टर दत्ता सामंत हे त्यांचं नेतृत्व करत होते. मग यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली, म्हणजे अर्थात ते आता मुंबईमध्ये आहेत, गिरणगावमध्ये आहेत, त्यांना मुंबईमधून तर काही मिळणार नाहीये सामान वगैरे, पण त्यांना गावाकडून जे पण खायचं सामान आहे किंवा जे पण रोजचं लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना गावाकडून मिळत होत्या. सो तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत त्यांना खायचं वगैरे सगळं गावाकडून मिळते ते तोपर्यंत नो इश्यू, तोपर्यंत सगळं नीट चाललेलं आहे. पण किती दिवस मिळणार ना गावाकडून सगळं खायला तुम्हाला, म्हणजे एका पॉईंट नंतर त्यांना ती मदत मिळणं पण बंद झालं आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड नाही गेले, कारण सगळ्यांकडे सगळं सामान होतं सुरुवातीला. विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधी यांचे वाटप सुरू केले, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त अन्नधान्य आहे ते इतरांना मदत करायचं वगैरे असं सगळं सुरू होतं. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला, म्हणजे डावा पक्ष म्हणजे एक सत्तेमध्ये आहे तो पक्ष आहे, त्याच्या व्यतिरिक्त जो विरोधी पक्ष आहे त्याला आपण बोलतो डावा पक्ष. संप रेंगाळायला लागला, रेंगाळायला म्हणजे काय, खूप दिवस खूप वर्ष हा संप चालू होता. मग कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले, म्हणजे याच्या विरुद्ध त्याला भडकवायचं, त्याच्या विरुद्ध ह्याला भडकवायचं, याच्यामुळे काय होईल, त्यांची एकी जी आहे तर ती खराब होईल. आणि तुम्ही कुठलंही बघायचं म्हटलं तर जोपर्यंत सगळे लोक एक आहेत तोपर्यंतच ही चळवळ असेल, ते आंदोलन असेल तर ते चालू राहतं, तो संप चालू राहतो. पण एकदा का फूट पडली, एकदा का ते लोक डिवाइड झाले की मग तेवढी शक्ती राहत नाही आणि मग ते संप वगैरे जास्त काळ नाही टिकत किंवा ते आंदोलन जास्त काळ नाही टिकत. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, म्हणजे त्यांच्या मागण्या पूर्ण वगैरे करणं याकडे लक्षच नाही दिलं. कामगारांनी मग जेल भरो आंदोलन सुरू केलं आणि सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. त्याचा काही उपयोगच नाही झाला, म्हणजे कोणी दखलच नाही घेतली. संपाला 1 वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता, म्हणजे 1 वर्ष संप चालला होता. 1 वर्ष हे सगळं कामं जी आहे तर ती बंद झाली होती. त्याच्यानंतर पुढे आहे, या कालावधीमध्ये सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. बेकार म्हणजे त्यांच्याकडे आता जॉबच नाही, त्यांच्याकडे कामच नाहीये. ठीक आहे, कारण अर्थात गिरणी बंदच आहे तर कुठून येणार सगळं काम वगैरे. तर कापडापेक्षा पॉलिएस्टरला महत्व आल्याने मुळातच गिरणीतील कपड्याच्या खपावर परिणाम झाला होता. म्हणजे आधी जे हे सगळं कापड बनवायचे तर ते सिल्कचं बनवायचे किंवा आपल्या ऍक्च्युअल कॉटनचं कपडे बनवले जायचे. पण हळूहळू काय झालं, पॉलिस्टर आलं आणि मग लोक सगळं पॉलिस्टर खरेदी करू लागले, जे की बिरणीमध्ये बनवलं जात नव्हतं अजून. म्हणजे काय झालं होतं, त्यामुळे पॉलिस्टर खरेदी जास्त असल्यामुळे तसं पण कॉटनचे कपडे किंवा सिल्कचे कपडे कोणी जास्त घेत नव्हतं. मग ऑलरेडी गिरणीमधून जे कपडे तयार होत आहेत त्याचा खप कमी झालाच होता. ठीक आहे. त्यानंतर मुंबईमध्ये कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या मुंबईमधल्या कापड गिरण्या, कारण एकतर कामगार संपावरती आहेत, दुसरी गोष्ट तेवढा खप नाही या कापडाला आणि त्यामुळे या सगळ्या कापड गिरण्या कुठे गेल्या, सुरतमध्ये वगैरे गेल्या. केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले आणि समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. मग काही एजंट्स वगैरे निवडले की ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, पण काही फरक नाही पडला, कोणी त्याच्या समस्या वगैरे काही सॉल्व्ह नाही केल्या. ठीक आहे. त्यानंतर आहे नवे आर्थिक धोरण. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 साल हे खूप जास्त महत्वाचं आहे, एकतर जागतिकीकरणामुळे आणि अजून बऱ्याचशा नवीन सुधारणा भारतामध्ये पाहायला मिळतात.
10व्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये पी.व्ही. नरसिंहराव हे हे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे नवे आर्थिक धोरण स्वीकारले. तुम्हाला माहिती असेल डॉक्टर मनमोहन सिंग इज अ ग्रेट मॅन आणि ते इकॉनॉमिक्स मधले बेस्ट आहेत आणि मग त्यांची हेल्प घेऊन आपण भारताचा आर्थिक विकास विकास कसा करू शकतो किंवा अजून काय काय नवीन नवीन करू शकतो हे सगळं बघण्याचे जे प्रयत्न आहेत तर ते सुरू झाले. की आपण भारताला जगाशी कम्पेअर करता आलं पाहिजे किंवा जगाच्या तुलनेत नेता आलं पाहिजे भारताचा आर्थिक विकास यासाठी. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहामध्ये आणले पाहिजे. नेक्स्ट आहे या काळामध्ये भारताची आर्थिक व्यवस्था बिकट झाली होती. म्हणजे एकतर कर्ज होतं खूप जास्त भारतावरती, इतर देशांमधून आपण जे काही पैसे घेतले होते, जे काही कर्ज घेतलं होतं तर ते होतंच. त्यानंतर आहे की पी.व्ही. नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते आणि या सरकारच्या काळामध्ये चलनवाढीचा दर 17% होता. म्हणजे काय तुम्ही आता बघताय की आता जे हे आहे आय गेस साधारणतः 98 काहीतरी रेट चाललाय, मी बघितला नाही खूप दिवस झालं, पण डॉलर आणि रुपीच्या रेटमध्ये जर आपण कम्पेअर करायचं म्हटलं तर सेम तेच आपल्याला इथे बघायला मिळतंय. आणि आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती 1.1% घटला होता त्याचा दर. आयातीसाठी, आयात म्हणजे काय, आपण बाहेरून जे सामान मागवतोय दॅट इज आयात, बाहेरून म्हणजे इतर देशांकडून. सो आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडे होतं. म्हणजे आपण फक्त अजून एक आठवडाच इतर देशांकडून काहीतरी आयात करू शकतो एवढंच चलन, म्हणजे एवढेच पैसे आपल्याकडे होते. परकीय कर्जांची परतफेड करणं आणि त्यावरील व्याज देणं कठीण झालं होतं. जे काय आपण इतर देशांकडून कर्ज वगैरे घेतलं होतं तर ते परतफेड करणं किंवा त्याचं व्याज भरणं हे सगळं थोडं अवघड झालं होतं. त्यानंतर पुढे असं आहे की मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळामध्ये सरकारने काही सोनं विकलं आणि काही सोनं गहाण वगैरे टाकून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यातून जे काही पैसे येतील त्याच्याने आपण हे सगळं करू शकतो. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती आणि त्यामुळे 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा जो आहे तर तो अर्थव्यवस्थेवरती आला होता. म्हणजे कर्जमाफी दिल्यामुळे काय झालं की टॅक्सच नाही आला सरकारकडे. टॅक्स नाही आला तर मग सरकार खर्च कसं भागवणार, कर्ज कसं फेडणार, ठीक आहे. सो मग त्यामुळे एवढा सगळा लोड जो आहे तर तो आता अर्थव्यवस्थेवरती आला होता. केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले सुमारे 55% एवढं झालं होतं आणि 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी, म्हणजे एवढं कर्ज होतं आपल्या भारतावरती जे की आपल्याला परतफेड करायची होती त्याची. आणि ते 1990-91 मध्ये 8,380 कोटी पर्यंत वाढलं, त्याचं व्याज व्याज वाढत वाढत, ठीक आहे. तर यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त $100 कोटी, म्हणजे आपल्याला एवढं पैसे परतफेड करायचे आहेत आणि आपल्याकडे फक्त $100 कोटी आहेत. तर याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. म्हणजे तेलाच्या खूप किमती वाढल्या होत्या आणि भारतात तेल नाहीये, खनिज तेलांच्या साठी नाहीयेत, त्यामुळे आपल्याला तेल जे आहे तर ते इतर देशांकडून आयात करावं लागतं. भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड झाले आणि अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ज्या लोकांनी भारतामध्ये काही इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या त्यांनी ते काढायला सुरुवात केली. आता मग कसं या परिस्थितीमधून कसं बाहेर पडायचं, आपण बघितलं की डॉक्टर मनमोहन सिंग यांची हेल्प आपण घेत होतो, अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची हेल्प. तर बेसिकली मग या परिस्थिती यामधून भारताला बाहेर काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नेमलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स करायला सुरुवात केली आणि त्यामुळे परिस्थिती बदलायला लागली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले, उद्योग क्षेत्रामधील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. सार्वजनिक उद्योगांमध्ये वाढता तोटा आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरता खुली केली. म्हणजे बेसिकली त्यांनी अशा काही उपाययोजना केल्या की ज्यामुळे परकीय लोकांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करावी किंवा जे खाजगी लोक आहेत ज्यांच्याकडे स्वतःकडे खूप पैसा आहे त्यांनी खरं तर हे सगळे उद्योगधंदे वगैरे पाहावेत असं त्यांनी बघितलं सरकारकडे पैसे नसल्यामुळे. सो खाजगीकरण करणं वगैरे याकडे त्यांनी भर दिला. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी पण 1988 मध्ये सेबी, सेबी म्हणजे काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याची स्थापना केली. जे आता आपण बघतो की स्टॉक एक्सचेंज वगैरे या सगळ्यासाठी सेबीच्या गाईडलाईन्स असतात, त्याचं नियंत्रण असतं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आलं. म्हणजे आधी हे सगळं पेपरने व्हायचं, तुम्ही स्टॉक घेतलं की तुम्हाला पेपरवरती लिहून ते पोस्टाने वगैरे येणार, तर आता हे सगळं संगणक म्हणजे कम्प्युटराइज झालेलं आहे. मंदीचे सावट पण दूर व्हायला सुरुवात झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पहिल्या अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये भारतातील परकीय गुंतवणूक जी आहे तर ती वाढली. म्हणजे त्यांनी अशा उपाययोजना केल्या की ज्यामुळे ते वाढेल.
आणि भारताने बँक ऑफ इंग्लंड घाण मध्ये जे पण सोनं गहाण ठेवले, गहाण म्हणजे काय, सोनं ठेवून त्याच्या बदले आपण पैसे घेतो आणि ते वापरतो आपण. नेक्स्ट टाइम आपण तेवढे पैसे देऊन जे सोनं आहे तर ते परत सोडवून घ्यायचं असतं. तर ते जे काही गहाण ठेवलेलं सोनं आहे तर ते परत आणलं म्हणजे आता भारताकडे पैसा आलेला आहे. देशामधील भांडवलदार वर्ग आणि मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुलं केल्यामुळे, म्हणजेच आपले जे सॅटेलाइट्स वगैरे आहेत तर त्यामुळे काय झालं, आपल्या देशामध्ये फोनला सिग्नल्स मिळू लागले, फोन सेवा पण सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावरती सही करून खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण करायला पण सुरुवात केली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना. भारताने 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे तर ते जॉईन केलं किंवा त्याचं सदस्यत्व स्वीकारलं. मग आता बेसिकली ही संघटना करते काय, WTO म्हणतो त्याला आपण, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर देशादेशांमध्ये व्यापार खुला करणं म्हणजे कुठलाही देश कुठल्याही देशाबरोबर व्यापारी संबंध जे आहेत तर ते प्रस्थापित करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर भेदाभेद करणारे कायदे टाळणं असेल किंवा त्याच्याकडे लक्ष न देता निर्बंध, नियम, धोरण हे सगळं संपुष्टात आणणे आणि जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणं. त्यानंतर WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वामध्ये होते. गॅट म्हणजे काय, जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड. तर ही संघटना जी आहे तर ती होती. भारतामध्ये WTO संदर्भामध्ये म्हणजे संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मतं होती. काही देश बोलायचे की आम्हाला असं पाहिजे, दुसरे देश बोलायचे की नाही आम्हाला असं पाहिजे. ठीक आहे. असं असून पण टीओचं सदस्य आपण स्वीकारलं होतं, आपण मेंबर बनलो होतो. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात म्हणजे आपलं सामान इतर देशांना देणं इज निर्यात, इतर देशाकडून घेणं इज आयात. परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान, सेवा यांच्याशी संबंध, भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारीकरण झालं. जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखाली म्हणजे एक असं असतं की तुमच्या घरामध्ये जर अॅन्युअल इन्कम 1 लाखाच्या किंवा 2 लाखाच्या आत वगैरे असेल तर ते दारिद्र्य रेषेखालचं आहे, असं वगैरे काहीतरी काहीतरी निकष आहेत. हे एक्झाम्पल साठी दिलं मी तुम्हाला, ते मानलं जातं. किंवा बालमृत्यूमध्ये घट झाली, पिण्याचे पाणी, सांडपाणी म्हणजे जे इंडस्ट्रीज मधून येणारं पाणी आहे, खराब पाणी, तर ते याबद्दल उपाययोजना केल्या गेल्या. जागतिक व्यापार संघटनेच्या धर्तीवरती भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजे काय, साऊथ एशिया प्रेफरेन्शियल ट्रेड अरेंजमेंट, ज्याला आपण साप्टा SAPTA म्हणतो, तर हा केला. भारताने सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातीवरचे निर्बंध उठवले. म्हणजे जे लोक या संघटनेमध्ये आहेत त्यांना काही जास्त निर्बंध वगैरे नाहीये. आयात शुल्कामध्ये सवलत पण दिली त्यांना, टॅक्स मध्ये वगैरे पण सवलत दिली. भारतीय विमा क्षेत्र खासगी व परकीय गुंतवणुकीला खुलं केलं. आणि अशा रीतीने आपण भारतोत्तर काळामध्ये आर्थिक वाटचाल कशी केली, मिश्र अर्थव्यवस्थेपासून ते जागतिकीकरण पर्यंतचा प्रवास कसा होता, भारतीय अर्थव्यवस्था जी की आधी खूप जास्त कर्जामध्ये वगैरे होती ती आता इतकी चांगली डेव्हलप कशी झालेली आहे, तर हे सगळं आपण काय केलं पाहिलं. आता भारताचं आर्थिक क्षेत्रामधली प्रगती ठीक आहे, इतर शिक्षण वगैरे क्षेत्रामध्ये प्रगती कशी झाली हे आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट पार्ट आपला तोच आहे, शैक्षणिक वाटचालवाला. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्याशी निगडीत जे पण पहिले 4 सेशन आहेत ते तुम्ही पाहिले असतील. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.